नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर आत्ता वाजले दुपारचे 12 आणि कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे. सो हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे, म्हणजे ज्या दिवशी आमची ॲनिव्हर्सरी होती. तर सकाळी आम्ही सगळं घरातलं देवपूजा वगैरे नैवेद्य सगळ्या गोष्टी आवरल्या. त्यानंतर मग दुपारी 12 वाजता ना आम्ही बाहेर निघालो फिरण्यासाठी आणि सेलिब्रेशनचं आमच्या असं काही डोक्यात नव्हतं की काय नक्की करावं. आणि आम्ही ठरवलं होतं यावर्षी की थोडं बाहेर कुठेतरी फिरायला जावं, म्हणजे आउट ऑफ मुंबई वगैरे. पण यावर्षी नेमकं ना प्रज्ञाची एक्झाम जी आहे ती उशिरा आलेली आहे, त्यामुळे आम्हाला काही बाहेर जाणं शक्य झालं नाही. आणि म्हटलं चला एका दिवसासाठी उगाच धावपळ करायला नको, दुसऱ्या दिवशी परत स्कूल असतं मुलांचं, त्यामुळे म्हटलं नको, आपण इथेच मुंबईमध्येच बघूया काहीतरी, थोडंफार फिरून वगैरे येऊया. आणि असाच विचार करून आम्ही निघालो आणि जायला आणि ठरवलं होतं की सगळ्यात पहिल्यांदा आधी ना आपण मठात जावं. तसं तुम्ही माझ्या आधीच्या पण खूप साऱ्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल की माझ्याकडे जेव्हा स्पेशल काही असतं, म्हणजे वाढदिवस असू दे किंवा ॲनिव्हर्सरी असू दे किंवा काही कार्यक्रम असू दे, तर मी सर्वात प्रथम ना सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेते आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टींना सुरुवात करते. तर आज काय झालेलं, सकाळी आम्हाला जायचं होतं अभिषेकसाठी, पण ह्यांचं थोडंसं तब्येत बरोबर नसल्यामुळे ते थोडेसे उशिरा उठले आणि त्यामुळे मग अभिषेकाला मला काही जाता आलं नाही. म्हटलं चला आपण आता मठात जाऊया पहिल्यांदा स्वामींच्या आणि तिथे दर्शन घेऊया स्वामींचं आणि त्यानंतर ना मग पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करूया आपण. तर तसंच आम्ही निघालो घरातून आणि सगळ्यात आधी ना आम्ही स्वामी समर्थांच्या मठात गेलो. ते दादरला मठ आहे, तर तिथे गेलो आम्ही. आणि बाकीच्या म्हटलं गोष्टी आहेत ना रस्त्यातच आपण डिसाईड करू, कारण जसं काय प्लॅन नव्हतं, अनप्लॅन होतं. त्यामुळे म्हटलं चला जसं आपल्याला सुचेल तसं आपण करूया सेलिब्रेशन. आणि ते मठात आल्यानंतर माझ्या लक्षातच आलं नाही की मी दुपारच्या वेळेला निघाले होते आणि साफसफाईसाठी मठ दुपारी बंद असतं. पण म्हटलं चला आपण आलो आहोत तर दर्शन घेऊया. तर इथे मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि ते तुम्ही लोलो बघू शकता. तर मी नेहमी सांगत असते ना की आपण जे करत असतो ना ते पाहून आपल्याला लहान मुलंसुद्धा करत असतात. त्यामुळे नेहमी ना आपण चांगल्या चांगल्या गोष्टी आपण स्वतः आधी फॉलो केल्या पाहिजेत, मग ते मुलं जे आहेत ते आपल्याला बघून करत असतात. तर लोलोचं माझ्या तेच असतं, जसं मी पाया पडते, जसं वाकून नमस्कार करते किंवा सगळ्या गोष्टी, तो लोलोसुद्धा तसंच सगळं करत असतो आणि त्याला या सगळ्या गोष्टींची खूप जास्त आवड आहे. मठातून बाहेर आल्यानंतर ना मस्त अशी थंडगार लस्सी आम्ही तिघांनीही घेतली, जी दादरला फेमस लस्सी आहे वेस्टला. तर तिथे लस्सी प्यालो. त्यानंतर मग यांचा मोबाईल थोडा खराब झाला होता, म्हणजे घरातला जो फोन असतो आमच्या, तर तो खराब झाला होता. तर आणि त्याचं सिमसुद्धा चालत नव्हतं. त्यामुळे मग इथे आम्ही गॅलरीमध्ये आलो. तिथे थोड्या वेळ सगळं केली जी काही प्रोसेस होती ती. त्यानंतर मोबाईल रिपेअरिंगला टाकला आणि मग त्याच्यानंतर म्हटलं आता पुढच्या प्रवासाला निघूया. आणि मुलं इथे हट्ट करत होती की त्यांना मॉलमध्ये जायचं होतं आणि त्यांच्यासाठी थोडीशी कपड्यांची शॉपिंगसुद्धा आम्हाला करायची होती. सो आम्ही इथे दादरला जी वेस्टला मॉल आहे, तर स्टार मॉल, तिथे आम्ही येऊन पोचलो, पण तिथे ते बंद होतं मॉल. त्यानंतर मग इथे आम्ही विचार केला की गिरगाव चौपाटीला आपण जाऊया आणि तिथे बघा रस्त्यातच बाबुलनाथ मंदिरसुद्धा लागतं आणि ह्या मंदिरात मी काही दर्शन घेतलं नव्हतं, म्हणजे खूप आधी, मला वाटतं लहान वगैरे असताना कदाचित मी वडिलांसोबत माझ्या आली होती, मला इतकं फारसं पण आठवत नाही आहे. त्यामुळे म्हटलं चला आपण आज अनायासेपणे आलेलो आहोत इथे, तर आपण दर्शन घेऊया आणि सोमवारसुद्धा होता, त्यामुळे म्हटलं चला दर्शन छान घेऊन टाकूया आपण देवाचं. तर इथे आम्ही आलो, लिफ्टनेच वरती आलो, कारण लोलो झोपला होता, त्याच्यामुळे काय चालायला त्याला काही शक्य नव्हतं. पण लिफ्टमध्ये जसं एंट्री केलं तो उठला आणि ते आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलो आणि आम्हाला माहिती नव्हतं की वरती म्हणजे हार फूल वगैरे काही मिळणार नाही, त्यामुळे आम्ही खाली घेतलं नाही. आम्हाला वाटलं वरती असेल कदाचित, तिथे घेऊ, पण इथे नव्हतं काहीच. मग म्हटलं चला असं दर्शन घेऊया. छान दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग मंदिर परिसरात थोड्या वेळ बसलो आम्ही शांततेने, एकाग्रताने. आणि
त्यानंतर मग आम्ही निघालो गिरगाव चौपाटीला जायला. तोपर्यंत ऊन पण बऱ्यापैकी कमी झालं होतं आणि इथे बघा छान दर्शन झालं ना, त्यामुळे आम्ही हॅप्पी होतो, कारण अजिबात काही गर्दी नव्हती. असं वाटलं होतं सोमवार आहे तर गर्दी असेल, पण तसं काही नव्हतं, गर्दी नव्हती इतकी. त्यामुळे थोडा वेळ तिथे बसलो आणि त्यानंतर मग निघालो आणि मी खूप खुश होती, कारण मला ना बाबुलनाथ मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं, पण मला काही ते शक्य होत नव्हतं. पण फायनली आज माझं दर्शन झालं होतं, त्यामुळे मी खूप हॅप्पी होती. त्यानंतर इथे आम्ही गिरगाव चौपाटीला येऊन पोहोचलो आणि आधी चटई घेऊन आम्ही ना एका झाडाखाली बसलो होतो. मुलांचं चाललं होतं की थोडं आपण पुढे जाऊन बसूया. मग आम्ही चटई घेऊन पुढे आलो आणि आता बऱ्यापैकी ऊन पण कमी झालं होतं. सूर्यास्ताची वेळ झाली होती, तर मुलं खूप जास्त एन्जॉय करत होते आणि आम्हालासुद्धा खूप छान वाटत होतं. अगदी थंडगार हवा लागत होती आणि समुद्रकिनारा समोर शांतता. तसं पाहायला गेलं ना, तर इथे खूप गडबड गोंधळ असतो. पण तरीसुद्धा ना प्रत्येकजण आपल्यातच व्यस्त असतो. म्हणजे तुम्हाला जर एकांत, निवांत वेळ हवा असेल ना, तसं मस्त समुद्रकिनारी तुम्ही या, बसा. याआधीसुद्धा आम्ही गिरगाव चौपाटीला आलो होतो, पण असा बसण्याचा शांतपणे योग काही आला नव्हता. कारण एकदा आम्ही जेव्हा आलो होतो, तेव्हा प्रज्ञा लहान होता. लोलो तर तेव्हा नव्हताच. पण लोलोला आता आम्ही यावेळेला घेऊन आलो ना, तर तो खूप जास्त खुश झाला आणि तुम्ही बघू शकता किती वाळूमध्ये खेळत होता. त्यानंतर ना आम्हाला इथे एक काका दिसले, म्हणजे अगदी लहानपणाची आठवण जागी झाली. तर ही अशी मलाई कुल्फी ना आम्ही लहानपणीसुद्धा खायचो. शिवाजी पार्कामध्ये जेव्हा आम्ही बसायचो वगैरे किंवा तिथे खेळायचो, तर मग पटकन आम्हाला आठवण जागी झाली आणि आम्ही छान 2 कुल्फी त्यांच्याकडनं घेतल्या आणि त्या मस्त एन्जॉय केला. इथे काय खाण्यासारखं फारसं काही नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही ते अव्हॉइडच केलं, कारण मला ते थोडं हायजीन वाटतसुद्धा नव्हतं. त्यामुळे आम्ही येताना चिप्स वगैरे आणलं होतं, तेच खाल्ले आणि मस्त कुल्फी एन्जॉय केली. आणि आमचं दोघांचं ना इथं डिस्कशन चाललेलं. आम्ही खूप हसत होतो. म्हणजे आमचं लहानपणी आम्ही समुद्रकिनाऱ्यावर जेव्हा बसायचो ना, आम्ही असं म्हणायचो की ही बिल्डिंग आहे ना, तर ही बघ, ही बिल्डिंग आहे ना, ही माझी आहे. तर मग दुसरं म्हणायचं, "हे बघ, ही बिल्डिंग आहे ना, ही माझी आहे आणि इथे माझं हॉटेल आहे." असं आम्ही एकमेकाशी ना असं मस्करीत खेळत, मजा करत लहानपणी असं बोलायचो ना, आणि तसाच खेळ काय आम्ही दोघं आता खेळत होतो आणि तुम्ही पाहिलंच असेल, आम्ही खूप हसत होतो ते सगळं बोलूनसुद्धा. आणि लोलोचं बघा इथे काय चाललं होतं, त्याला तर काय धीरच नव्हता, म्हणजे त्याला असं वाटतच नव्हतं की तिथून उठावं. पण फायनली मग त्याला आम्ही ना तिथून बोललो की जाऊया आता, उशीर झाला आहे खूप. कारण मग आता पुन्हा दुसऱ्या दिवशी स्कूल पण होती प्रज्ञाची सकाळी. आणि हा ना आजचा दिवस खूप खूप छान गेला, बेस्ट गेला. अगदी मी मॉलमध्ये किंवा मोठं कुठे रिसॉर्टला किंवा कुठल्या ठिकाणी जरी गेले असते ना, तरी मला इतका आनंद भेटला नसता, जितका आनंद मला ना आज भेटला आणि खूप खूप मज्जा आली. आणि तुम्हालासुद्धा कसा वाटला व्लॉग मला नक्की सांगा. आणि मग आम्ही निघालो जायला परतीच्या प्रवासाला आणि ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट जे होते ना, ते बरं का आम्ही जाता जाता घेतलं त्यांच्याकडनं, कारण माझं ते ठरलेलं असतं दरवर्षीप्रमाणे आणि ते सुद्धा मला न विसरता देतातच ते. तर चला मग आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल.